sir. Yes, come in. नमस्कार सर. नमस्कार. बसा. धन्यवाद सर. आपला परिचय. सर मी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिवरणी या गावामधून आलेला आहे आणि माझं ग्रॅज्युएशन बॅचलर इन फार्मसी याच्यामधून झालेलं आहे आणि मी सध्या पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई येथे लिपिक या पदावर कार्यरत आहे. 2019 2021च्या बॅचला ग्रुप सी 19 ची बॅच आहे सर. 2019च्या बॅचला तुम्ही ग्रुप सी मध्ये सिलेक्ट झाले आणि आता बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय येथे लिपिक या पदावर पोलीस आयुक्त. येस सर. आता लिपिक पदाची कामं सांगाल थोडं. सर आमच्या इथे मी सध्या इमारत शाखा या कक्षामध्ये कार्यरत आहे बरं. आणि स्पेशली आमच्या म्हणजे माझं जे कार्यस्थान आहे तिथून जे की आपली शासकीय निवासस्थान वाटप केलेले असतात त्यांचं निष्कासन चालतं सर. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्त आहे? 12 पोलीस आयुक्तालय आहेत. कुठं कुठं? सर मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, मीरा भाईंदर, नाशिक नाही का? नाशिक. ठीक आहे, हरकत नाही. तुमचे पोलीस ऑफिसर कोण आयडियल आहे? सर असं आयडियल माझं आतापर्यंत म्हणजे असं परफेक्टली असं आयडियल कोणी असं हे नाहीये, पण मला काही पोलिसांमधले विशिष्ट गुण आवडतात. कोणते अधिकारी आणि कोणते गुण? आमच्या DCP मॅडम होत्या, सातपुते मॅडम, तेजस्वी सातपुते. तर त्यांनी सोलापूरला असताना प्रोजेक्ट परिवर्तन नावाचा एक प्रकल्प चालू केला होता. त्याच्यामध्ये जे म्हणजे आपले हे जे असतात, सॉरी सर बोला, या तर जे व्यसनी लोक असतात तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या जे स्त्रिया असतात घरच्या तर त्यांना काहीतरी वेगळा उद्योग वगैरे स्थापन करण्यासाठी या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी हे केलं होतं. ओके. आता मला एक सांगा की कट ऑफ EWS ला किती आहे तुमचं लीड कट ऑफला? सर मला 15 मार्काची लीड आहे EWS मध्ये. 15 मार्काची लीड आहे. येस सर. ओके. किती परीक्षा दिल्या तुम्ही वेगवेगळ्या? सर मी भरपूर परीक्षा दिल्या. राज्यसेवा दिली, मागची PSI पण दिलेली सर. मुलाखतीपर्यंत गेलो पण ऑफिसमुळे मला ग्राउंड मॅनेज नाही झालं आणि ग्राउंडला कमी मार्क झाल्याने माझं सिलेक्शन थांबलं. ठीक आहे. महाराष्ट्राचे मागील 3 DGPचे नावं सांगा, सध्याचे करंट पासून मागील 3. आता सध्या रश्मी शुक्ला मॅडम आहे, त्या अगोदर रजनीश सेठ साहेब होते आणि त्यांच्या अगोदरच सॉरी सर तुमच्याकडे अपेक्षा होती आम्हाला की तुम्ही सांगावं. ठीक आहे. LPG धोरण जे होतं 1991 त्याविषयी कशा पद्धतीने ते हाताळलं गेलं त्याविषयी माहिती सांगा. LPG लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन. तर हे तेव्हाचे जे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग ते विशेषतः जे आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींपासून ते प्रभावित होते आणि त्यांचा त्या पद्धतीचा अभ्यास होता आणि त्या काळचं जे इकॉनॉमिक क्रायसिस होतं त्या क्रायसिसमधून बाहेर पडण्यासाठी तेव्हा राजकीय तूट भयंकर प्रमाणात होती. म्हणजे जवळजवळ ते आकडेवारीचा जर विचार केला एक्झॅक्ट थोडंसं 10+ होती सर. आणि त्या काळी आपल्यावर जे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत जसं की IMF आणि वर्ल्ड बँक यांचा आपल्यावर दबाव होता की तुम्ही तुमची जी पॉलिसी आहे, तुमचं जे स्ट्रक्चरल तुमचं जे इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये चेंजेस करणं खूप गरजेचं आहे आणि आपण एक कॉन्स्टंट प्रकारची आपली इकॉनॉमी होती. बरं. आता डिजिटल भारत असं आपण म्हटलं जातो आणि डिजिटल इकॉनॉमी जास्त आता येते. मोस्टली आपण कॅश इकॉनॉमी कमी करतो, राईट? तर डिजिटल इकॉनॉमी ही भारताच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे काय? तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? सर नक्कीच फायदेशीर आहे डिजिटल इकॉनॉमी, कारण या माध्यमातून पारदर्शकता खूप राहते आणि काळा पैसा जो आहे त्याच्यावर कुठेतरी आळा बसण्याचं याच्यामध्ये होतं
करतात आणि विशेषतः जे टॅक्सेशन आहे, मनी लॉन्ड्रिंग या केसेसमध्ये याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला एक कंट्रोल करता येतं. आता मनी लॉन्ड्रिंग हा कन्सेप्ट काय आहे मला सांगा. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे सर की जो की भारतामध्ये राहून जो पैसा कमवलेला असतो, ज्याचं आपण टॅक्स डिपार्टमेंटला ज्याची आपली कुठली कल्पना नसते, तो पैसा आपण हवालाच्या माध्यमातून बाहेर एखादी कंपनी वगैरे, फ्रॉड कंपनी अशी स्थापन करून तिथे तो गुंतवून परत त्याला व्हाईट करून परत भारतात घेऊन येतो. एफडीआय म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता एफडीआय द्वारे मनी लॉन्ड्रिंग जास्त प्रमाणात होते असं काहींचं स्टेटमेंट आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? सॉरी सर, मला एवढं क्लिअरली नाही सांगता. अँटी टेररिस्ट स्क्वॉडचं काम काय असतं? सर, अँटी टेररिस्टचं स्क्वॉडचं काम हे स्पेशली जे आयजी डिपार्टमेंट, आयबी डिपार्टमेंट आहे, सोबत इंटेलिजन्स ब्युरो आणि सीबीआय, इंटेलिजन्स ब्युरो असो, NIA असो, CBI असो, ज्या केंद्रीय संस्था आहेत त्यांच्याशी समन्वय साधून जे आत्मविघात म्हणजे जे विघातक कृत्य, देशविरोधी विघातक कृत्य होत असतात त्यांच्यावर पाळत ठेवणे आणि ते वेळच्या वेळी त्यांना आळा घालणे अशा प्रकारचे. कोण आहे आता ETS प्रमुख कोण आहे? ETS प्रमुख सॉरी सर, नाही सर, माहिती नाही. दात वगैरे काहीतरी सांगणे माहिती दाते नाव आहे त्यांचं. ते बघा तुम्ही आता कसं काय. ठीक आहे. एक सोशल विंग असते आपली पोलीस डिपार्टमेंटमध्ये. सोशल विंग असते ना? सोशल विंग स्पेशल विंग, इकॉनॉमिक सामाजिक काहीतरी असे एक विंग आहे पोलीस खात्यामध्ये. सोशल विंग, सामाजिक सहाय्य, सामाजिक न्याय काहीतरी पोलिसांमध्ये असते, वेलफेअर असतं, सोशल वेलफेअर, म्हणून मी ते शॉर्ट मध्ये बोलते. बरोबर. असतं ना पोलीस social- कल्याण निधी वगैरे स्पेशल शाखा आहे सर आमच्या इथे, 113 म्हणून. त्यामधून हे जे पोलिसांसाठी जे विविध कल्याणकारी योजना आहेत त्याच्या माध्यमातून त्या राबवल्या जातात. आता तुम्ही पोलीस आयुक्तालयामध्ये काम करतात, तर आस्थापनामध्ये भ्रष्टाचार जास्त प्रमाणात असतो असं वृत्तपत्रामध्ये काही वेळेला वाचण्यात येतो, त्याकडे तुम्ही कसं बघता? सर, माझ्या तरी आतापर्यंत कधी त्या गोष्टी निदर्शनास आलेल्या नाही. जर कधी आल्यास तर त्या पद्धतीने मी त्यासाठी काय कराल मग? त्याचा स्वीकार कराल का काय कराल? नाही सर, नक्कीच मी त्याचा स्वीकार नाही करणार. मी त्याला जेवढा आळा घालण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करेन सर. डिग्री कशात झाली आपली? माझं बॅचलर इन फार्मसी आहे सर. आता तेच मी बघतोय की फार्मास्युटिकल तुम्ही असताना इकडे पोलीस डिपार्टमेंट असतात, हे टोकाच्या भूमिकेला आहे, हे टोक ते टोक आहे. काही फायदा होईल तुमच्या शिक्षणाचा? नक्कीच सर, फायदा होणार. कारण आता जे बायोलॉजिकल एव्हिडन्स असतात, जर केसापासून तर पायाच्या नखापर्यंत, हे जे क्राईममध्ये ज्या घडलेल्या म्हणजे क्राईम घडलेला असतो त्या पिरियडमध्ये जे बायोलॉजिकल एव्हिडन्स कलेक्शन असतं हे आम्हाला जास्त त्याला हँडल करता येईल चांगल्या पद्धतीने. होम विभागाचे, गृह विभागाचे सेक्रेटरी कोण आहे, मुख्य सचिव कोण आहे? सौनिक मॅडम आहेत सर. सुजाता सौनिक, सुजाता सौनिक, मनोज सौनिक. सुजाता सौनिक सर मॅडम. चीफ सेक्रेटरी कोण आहे? त्या प्रमुख आहेत सर. प्रमुख म्हणजे चीफ सेक्रेटरी सुजाता सौनिकच मॅडम आहे, पण चीफ मला सध्या आठवण आहे सर. महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी कोण आहे? महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी मी वाचले सर, पण सध्या ठीक, हरकत नाही. बेस्ट लक, भेटूया. थँक्यू सर. थँक्यू सर. येस.